Good morning. Practice set number 7. Multiplication of indices with the same base. म्हणजे समान पाय असलेल्या घातांकित संख्येचा गुणाकार. इथे एक उदाहरण दिले. a base m index into a base n index is equal to a m plus n. जर समान पाय असेल तर वरच्या घातांकाची काय होते? बेरीज होते. गुणाकार असेल तर बेरीज ही लक्षात ठेवायचं. मल्टिप्लिकेशन असलं काय ॲडिशन. एक्झाम्पल फर्स्ट सिम्प्लिफाय. सोपे रूप द्या. क्वेश्चन नंबर 1. 7 बेस 4 इंडेक्स इंटू 7 बेस 2 इंडेक्स. 7 कॉमन आहे. 7 इथं कॉमन घेतले. 4 + 2 ॲडिशन. सो 7 बेस 6 इंडेक्स. या उदाहरणामध्ये 7 पाया 4 घातांक गुणिले 7 पाया 2 घातांक 7 आहे म्हणून ते एकदा घेतलं. समान असल्यामुळं समान पाया 4 आणि 2चा इथं ॲडिशन केले. सो ॲन्सर 7 पाया 6 घातांक. नेक्स्ट एक्झाम्पल 2. मायनस ब्रॅकेटमध्ये -11 ब्रॅकेट कंप्लीट बेस 5 इंडेक्स इंटू ब्रॅकेटमध्ये -11 ब्रॅकेट कंप्लीट हा बेस आहे आणि 2 इंडेक्स आहे. सो -11 बेस 5 + 2 ॲडिशन. सो ॲन्सर -11 बेस 7 इंडेक्स. या उदाहरणामध्ये -11चा 5वा घात गुणिले -11चा 2रा घात. तर -11चा 5 + 2 त्याचे ॲडिशन होत आहे म्हणून -11चा 7वा हा बेस आहे आणि हा इंडेक्स आहे. एक्झाम्पल नंबर 3. ब्रॅकेटमध्ये 6/7 बेस 3 इंडेक्स इंटू 6/7 बेस 5 इंडेक्स. सो ॲन्सर 6/7 बेस 3 + 5 ॲडिशन. सो ॲन्सर 6/7 ॲन्सर ॲडिशन 8 म्हणजे 6/7 पाया आणि 8 घातांक. इथं 6/7 पाया 3 घातांक गुणिले 6/7 पाया 5 घातांक. दोन्हीकडे पाया सारखा असल्यामुळे तो एकदा घेतला 6/7. सो 3 आणि 5ची बेरीज केली म्हणून 6/7 हा पाया आणि 8 हा घातांक आला. क्वेश्चन नंबर 4. ब्रॅकेट -3/2 ब्रॅकेट कंप्लीट बेस 5 इंडेक्स इंटू ब्रॅकेट -3/2 बेस 3 इंडेक्स. सो -3/2 ॲडिशन 5 + 3 ॲन्सर -3/2 ॲडिशन 8. या उदाहरणामध्ये -302 हा पाय आहे 5 घातांक आहे गुणिले -302 पाय आहे 3 घातांक आहे. खाली तसंच केलेलं आहे आपण. सेम तेच उदाहरण खाली घेतले परंतु इथं करताना दोन्हीकडे पाया सारखा असल्यामुळे तो एकदा घातला. सेम मल्टिप्लिकेशन ऑफ इंडासेस द सेम बेस. मग समान पाया असल्यामुळे -302 हा पाया आणि वरच्यांची बेरीज केली त्यामुळं ॲन्सर आले -302 आणि बेरीज आली 8. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. a base 16 index into a base 7 index. So same base a. So 16 + 7 23. So answer a base 23 इंडेक्स. म्हणजे या उदाहरणामध्ये एचा 16वा घात गुणिले एचा 7वा घात म्हणून समान पाय असल्यामुळे ए एकदा घेतला आणि वरच्यांची 16 अधिक 7ची बेरीज झाली म्हणून एचा 23वा घात. 6वं उदाहरण. p/5 बेस 3 इंडेक्स इंटू p/5 बेस 7 इंडेक्स. सो बेस सेम. सो p/5 बेस 3 + 7 10. सो ॲन्सर p/5 ॲन्सर 10. म्हणजे या उदाहरणामध्ये p/5 पाया आणि 3 घातांक गुणिले p/5 पाया 7 घातांक. समान पाया असल्यामुळे p/5 घेतला आणि वरच्यांची बेरीज केली. ॲन्सर आलं p/5 त्याचा घातांक 10वा. उदाहरण सेम. डिव्हिजन ऑफ इंडायसेस विथ द बेस सेम. मग आपण बघितलं जर गुणाकार असेल तर वरच्या संख्येची बेरीज होते परंतु तिथं उलट आहे. जर डिव्हिजनमध्ये काय होतं जर समान पाय असेल तर वरच्यांची वजाबाकी होते. या दोन्ही उदाहरणात लक्षात ठेवायचं. गुणाकार असेल तर बेरीज होते आणि भागाकार असेल तर वजाबाकी होते. एचा m वा घात अपॉन एचा n वा घात. सो a m - n एचा 0 घातांक म्हणजे एचा जर 0 असेल तर ॲन्सर असतं
ए पाया 1, ए पाया आणि 1 घातांक आन्सरमध्ये येतं, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काय, जर एचा 0 असेल तर उत्तर 1 असतं. एचा 0 बरोबर आन्सर 1 असं सुद्धा येऊ शकतं. प्रॅक्टिस सेट नंबर 28. क्वेश्चन नंबर 1, सिम्प्लिफाय, सोपे रूप द्या. क्वेश्चन नंबर 1, a base 6 index divided by a base 4 index. So base same a one time. So 6 minus 4 2. So a base 2 index. या उदाहरणामध्ये a चा 6वा घात भागिले a चा 4था घात समान पाया बेस सेम आहे तो एकदा घेतला आणि 6 minus 4 a बेस 2 इंडेक्स म्हणजे a चा दुसरा घात म्हणजे a ची वजाबाकी झाली आणि उत्तर आलं. सेम सेकंड एक्झाम्पल, m base 5 index divided m base 8 index. So base same m base 5 minus 8 यांची काय झाली वजाबाकी. सो m base -3 काय आलं तर वजा 8 हे -3 आलेले. या उदाहरणामध्ये m चा 5वा घात भागिले m चा 8वा घात सेम नियम असल्यामुळे एकदा घेतला आणि वजा 5 मधून 8 वजा केले, त्यामुळे मोठ्या संख्येचे चिन्ह दिले तर m चा वजा 3रा घात. तिसरं उदाहरण, p बेस 3 इंडेक्स डिवायडेड p बेस 13 इंडेक्स. सो p कॉमन p. सो 3 minus 13 आन्सर p minus 10. वजा 13 असल्यामुळे वजा करताना मोठ्या संख्येला जे चिन्ह असेल ते आपण दिले. एक्झाम्पल नंबर 4, x base 10 index into divided by x base 10 index. So x common, 10 minus 10 0. So x 0. So a 0 1. So answer 1. फाइंड द व्हॅल्यू म्हणजे फाइंड द व्हॅल्यू किंमत काढा उदाहरण आहे आणि त्या उदाहरणामध्ये आपल्याला बघूया काय करायचं आहे. पहिला क्वेश्चन आहे -7 बेस 12 इंडेक्स डिवायडेड बाय -7 12 इंडेक्स. सो इज इक्वल टू -7 सेम बेस. सो -7 12 minus 12 0. सो -7 0 आन्सर 1. जर 0 असेल तर आन्सर 1 असतं. या उदाहरणामध्ये -12चा 12वा घात भागिले -7चा 12वा घात भागिले -7चा 12वा घात. जर सेम बेस आहे तो -7 घेतलं, 12 12 0 आलं, पण जर 0 असेल तर उत्तर किती असतं 1. 7 बेस 5 इंडेक्स डिवायडेड बाय 7 बेस 3 इंडेक्स. 7 कॉमन, 5 minus 3 2. सो 7 बेस 2 इंडेक्स. या उदाहरणामध्ये 7चा 5वा घात 7चा 3रा घात भागिले 7चा 3रा घात. 7 कॉमन आहे म्हणून एकदा घेतलं, 5 वजा 3 2 आलं, मग 7चा दुसरा घात. -4/5 बेस 3 इंडेक्स डिवायडेड बाय -4 इंडेक्स 5 बेस 2 इंडेक्स. सो -4/5 बेस 3 minus 2 1. सो 4/5 बेस 1 इंडेक्स म्हणजे या उदाहरणामध्ये 4/5 मधून बेस घेतल्यामुळं 3 आणि 2ची वजाबाकी झाली, त्याचा आन्सर आलं 1. चौथं उदाहरण बघूया. 4 बेस 7 इंडेक्स डिवायडेड बाय 4 बेस 5 इंडेक्स. सो आन्सर सेम बेस सेम 4 4. सो 4 बेस 7 minus 5 2. सो आन्सर 4 बेस 2 इंडेक्स. आपण बऱ्याच वेळा गुणाकार संख्या केली, गुणाकार आहे आणि वरच्या संख्येची बेरीज केली, त्यामुळे उत्तर आले 7 पाया आणि 6 घातांक. इथं सुद्धा गुणाकार असेल तर वरच्यांची बेरीज केली, इथं 5 अधिक 2 7 आणि समान पाया असल्यामुळे ते एकदा घेतला. याही उदाहरणामध्ये सेम, दोन्हीकडे पाया सेम आहे, वरच्यांची बेरीज केली, पाया सेम असल्यामुळे एकदा घेतला आणि वरच्यांची बेरीज केल्यामुळे आन्सर 6/7 पाया आणि 8 घातांक. याही उदाहरणामध्ये
याही उदाहरणामध्ये समान पाया आहे, वर्षांची बेरीज केली, 5 अधिक 3 8 आणि समान पाया तो एकदा घेतला आहे. 5व्या उदाहरणामध्ये सुद्धा समान पाया आहे, ए 6/7 प्लस ॲडिशन केले आणि त्यामुळे एचा 23वा घात. इथं सुद्धा समान पाया P/5 इंटू P/5 म्हणजे गुणाकार आहे वर्षांचे ॲडिशन 3 + 7 10 P/5. म्हणजे आपल्याला या 27व्या उदाहरण सांगितलं, जर गुणाकार असेल तर वर्षांची बेरीज होते. हा नियमच आहे, एचा m घात गुणिले एचा n घात इज इक्वल टू ए कॉमन बेस समान पाया तो m + n म्हणजे ॲडिशन होत आहे. आपण ही 28व्या उदाहरण संग्रहामध्ये आपण हाच नियम लागू केला आहे, एचा m घात अपॉन एचा n घात. म्हणजे जर भागाकार असेल तर त्याची वजाबाकी होते, ए समान पाया बेस सेम तो m - n ए इज इक्वल टू एचा 0 इंडेक्स. जर एचा 0 असेल तर उत्तर 1 असतं, एचा 1 म्हणजे इज इक्वल टू 1. तर सिम्पलीपणा प्रॅक्टिस सेट नंबर 28 मध्ये सुद्धा बघा आपण भागाकार करतोय. सोपे रूप देताना ए बेस सेम आहे परंतु 6 - 4 केले म्हणजे वजाबाकी केली. वरच्या 27व्या उदाहरण संघात गुणाकार असताना बेरीज केली, ॲडिशन केले आणि 6 आता इथं 28व्यामध्ये 6 - 4 आहे म्हणजे वजाबाकी आहे. लक्षात ठेवायचं आहे की जर गुणाकार असेल तर गुणाकार असताना काय होते, ॲडिशन होते आणि भागाकार असताना वजाबाकी होती. हा जर नियम लक्षात आला तर आपल्या उदाहरण सोडवण्यासाठी खूप सोपं जाते. त्यामुळं जे उदाहरण आहेत ती व्यवस्थित सोडवा. सगळे उदाहरण 27 आणि 28 मधले मी सोडून दिली.